कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो डोळ्यांचं पारडं फेडणारा निसर्ग, समुद्र, नद्या, डोंगर. पण या पलीकडे कोकणी माणसाने अजून एक गोष्ट जपली आहे, ती म्हणजे संस्कृती. कोकणातील कला, कोकणातील मंदिरं, याचबरोबर जगण्यासारखं अजून काही असेल तर ते म्हणजे कोकणातील सण. कोकणातील गणेशोत्सव तर सर्वांनाच माहिती आहे, पण कोकणात गणेशोत्सव सोबतच सर्वच सण तेवढ्याच आनंदात आणि पारंपरिक पद्धतीनं केले जातात. त्यामधीलच एक मी आज तुम्हाला अनुभव करून देणार आहे, तो म्हणजे कोकणातील नागपंचमी. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ असणार आहे खास करून नागपंचमीसाठी. मी कोकणात आलो आहे, गावाकडे आलो आहे. सो गावात आमच्या नागपंचमी कशी साजरी केली जाते हे तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवारसुद्धा आहे. सो आमच्या इथं जे आमचं कुलदैवत आहे रामेश्वर देव, सो आम्ही तिथे जाणार आहे. आता पहिलं तिकडे जाऊन रामेश्वर देवाचं दर्शन घेऊन त्यानंतर आपण नागपंचमीची तयारी आणि नागपंचमी कशी साजरी केली जाते हे दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मंदिरात जाण्याचा रस्ता हा एक डोंगर पार करून आहे, त्यामुळे जाताना हा निसर्गाचा अद्भुत नजारा आपल्याला बघायला मिळतो. याच रस्त्याने पुढे तिठाई देवीचं मंदिर लागतं व त्यानंतर श्रीदेव रामेश्वर. हे मंदिर तिन्ही बाजूंनी डोंगराने वेढलेलं आहे. बाजूलाच एक पाण्याचं टाकं आहे व समोर हा सुंदर चुनवरे गावाचा नजारा. तिठाई देवीचं मंदिर हे कोकणी परंपरेनुसार कौलारू आहे. कौलारू मंदिरात एक वेगळीच शांतता या मनाला भेटते. त्यामुळेच देवीचं दर्शन घेऊन क्षणभर इथे थांबलो व नंतर घरचा रस्ता धरला. ह्या असा आमचा घर आणि ह्याच्या आतमध्ये जर तुम्ही गेलात तर तुमका लेफ्ट साईडला पहिली लागतं ती आमच्या देवाची खोली. हयाच गणपती वगैरे आमचं हेच बसता. सो ही देवाची रूम असा. त्यानंतर ह्याडे काकांची वगैरे रूम असतात. आणि ह्या महत्त्वाचं म्हणजे ह्या बाकडा असा खूप लाकडाचा. आणि ह्या जवळपास कोणाच्या काळातला बाबा? पंजांच्या काळात तुझ्या. माझे पंजे. जवळपास ही 4थी पिढी चालू आहे माझी. तर ही 4थी पिढीपासून बाकडा चालू असा. हां, माझे खापर पंजे. हां, म्हणजे 5वी पिढी चालू आहे. आणि ही असं आमची मदर. माझ्या व्हिडिओत ही पहिल्यांदाच दिली आहे. तर काय चालू आहे जेवण? डाळ भात आणि हां नेवरे म्हणजे काय? चुनाचे बनवले नेवरे. तुमका दाखवते मग नेवरे काय असतात ते. आणि काय? गुलाब. हां, चलात. नागपंचमीला नागदेवतेला कोकणात एक विशिष्ट नैवेद्य देण्यात येतो. तो बनवण्यासाठी लागणारा मुख्य घटक म्हणजे लाहे. हे लाहे भातापासून बनवले जातात. लाह्यांसोबत चून व दूध यांचा मिळून हा नैवेद्य बनवला जातो. तर मंडळी, आपल्याक जर नागोबा आणूक जाऊचा असतात तर आमच्याकडे नागोबा आणूची एक पद्धत आहे. अळू असतं ना, अळू, तर त्या अळवाच्या पानावरनं नागोबा आणूचो लागता. सो आमच्या हय मागच्या बाजूक
अळू केलेला असा आणि आपण ताच अळू कापून त्याच्यातनं नागोबा घेऊन येणार. तर आम्ही आता चाललो कांतू वाघाच्या घराकडे आणि कांतू वाघाच्या घराकडे आपल्या पूर्ण वाडीचे जे नागोबा असतात ना ते बनवले जातात. तो एकटोच असा आमच्या वाडीत तो सगळ्यांचे नागोबा बनवता. तर असा एक सुंदर असा अळवाचा पान आपण घेतला आणि ह्याच पानावर आपण नागोबाची मूर्ती जी असा ती आपण घेऊन येणार आहोत. तर चला मी तुमका त्याच्या घराकडे पूर्ण नागोबा किती आहेत काय आहेत कसं बनवता ह्या सगळं दाखवते. आता आपण इलो कांतुवाकाच्या घराकडे. कांतुवाकान खूप सुंदर सुंदर असे मूर्ती बनवून ठेवल्या आहेत. चला तुमका मी माझी मूर्ती दाखवते. तर हे असतात आपले कांतुवाका. हाय करा. नमस्कार. नमस्कार. किती वर्ष बनवता सांगा. मी हे गेले किती वर्षापासून तरी 40 वर्ष बनवते असं. म्हणजे आम्ही तरी तुमका लहान असल्यापासून बघतो. आमका 25 वर्ष झाली आता. 25 वर्ष तरी आम्ही बघतो पण त्याच्या आधी 40 वर्ष तुम्ही नागोबा बनवतो. 25 वर्ष झाली सर. मुंबईत पहिल्यापासूनच बनवतात. नाही ते चौघापासून. त्याच्या आधीपासून. आणि मग तुमच्या आधी कोण बनवली काय आयडिया? चौघात कोण नाही. मग ते तेव्हा नागोबा काय ना आणि वीरनेवरून. तेव्हा निवडून विकत आणि हा. आणि मग तुम्ही सुरू केल्यापासून मग आता वाडीतच. तर असे हे सुंदर सुंदर असे नागोबा यांनी हातानेच बनवलेले असतात या आणि प्युअर मातीचे असतात. असे काय पीओपीचे वगैरे नाहीत. सो खूप सुंदर असे मूर्ती काकाने बनवल्या आहेत. आणि ह्यांनी सांगितले जसं हे जेव्हापासून बनवूक लागले तेव्हापासून हे वाडीतच बनवतात. ह्याच्या अगोदर आपली लोक सगळी विरणीवरच आहेत आणि थैना नागोबा आहेत. तर आता आपण आपली मूर्ती घेऊया, अळवाच्या पानावर बसवूया आणि आपल्या घराकडे घेऊन त्याचं पूजन करूया. चला काका. धन्यवाद. तुम्हीच एक मूर्ती ठेवा त्याच्यावर. ओके मस्त पैकी. चला घेऊच. ओम नमः शिवाय. भावना त्यांना पोचतले समोर. हे आमचे मोठे काका अमोल परब. नागपंचमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हां आणि काय माझ्या चॅनलसाठी काहीतरी सांगा. चॅनलसाठी सगळ्यांनी ते का सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांनी बघा त्याचे चॅनल. हां धन्यवाद. तर अशा प्रकारे अळवाच्या पानावर बसून आपण हे नागोबा त्या काकांच्या घराकडनं आता आपण आपल्या घराकडे घेऊन जातो. तर ही एक प्रथा असा अळवाच्या पानावरून आपण जो असता नागोबाची मूर्ती असते ती अळवाच्या पानावरून आणली जाता. ही खूप आधीपासून अशी चालत दिलेली प्रथा असा. सो ही आपण जशी प्रथा नेमलेली असा तशी आपण ती फॉलो करतो. हय आपण नागोबाच्या पूजेसाठी जा लागता आता सगळा गोळा केला. या ठिकाणी असा ह्यो बेल असा, हय दुर्वा असत आणि हय हे का आम्ही हरणा म्हणतो. तर ही हरणा असत, जास्वंदीची लाल आणि पांढरी फुलंसुद्धा असत. तर एवढी सगळी सामग्री आपल्या पूजेसाठी आपण गोळा केलेली असा. जी गणपतीची आपली रूम असताना तर त्याच ठिकाणी एका बाजूक एक सुंदर अशा टाईल्सवर किंवा भिंतीवर सुद्धा एक नागोबाचा सुंदर असा एक मूर्ती लावली जाता किंवा चित्र काढलं जातं. मातीची भिंत असतात तर चित्र काढलं जातं आणि त्याच्या समोरच नागोबाचं हे पूजन केलं जातं नागपंचमीच्या दिवशी. पण ही जी मूर्ती असा या चित्र असा ह्या कायमस्वरूपी 12 महिने आपल्या घरातच असतात. नागदेवतेची पूजा करण्यामागे कोकणी लोकांची भाबडी श्रद्धा आहे. इथला शेतकरी वर्षभर उन्हात, पावसात, थंडीत घनदाट जंगलात वावरत असतो. तर या जंगलात अनेक वेळा वन्यजीवांसोबत सामना होतो. त्यापासूनच रक्षण करावे ही प्रार्थना घेऊन हा शेतकरी नागपंचमीला नागदेवतेला गाराणं घालतो. तर आत्ता हय जो महत्त्वाचा गोड पदार्थ आपण करतो ना, खास करून हे का नागपंचमी वेंगुर्ला सावंतवाडी त्या साईडला पातोळे केले जातात आणि आमच्याजवळ हे एका नेवरे म्हणतो आम्ही. तर सेम मोदक सारखेच असतात, उकडीचंच असतात. तर हे नेवरे अशा प्रकारचे केले जातात. ही कोणाची वाडी?
तुझ्या आजांका आजांका हा आजे खाव घेतले आज एक खाऊ घेऊन येणार नको येऊन हां त्यांच्या नावाने ठेवायची हां आणि होती ही आजी एक म्हणजे तुमच्या एंका हं? तुमच्या आई वडील बापाशी. औशी बापाशी हा पावशिलो. देवाला नैवेद्य दिल्यानंतर तुळशीला, गाईला, आपल्या पूर्वजांना व चुलीला नैवेद्य दाखवून मी मस्तपैकी आईच्या हातच्या जेवणावर ताव मारला. आता वाजले दुपारचे 3 आणि आपलं जे नागपंचमीसाठी जे नागाचं पूजन केलं होतं ते पूर्ण झालं आहे. आम्ही मस्तपैकी जेवून वगैरे आत्ता आपण नागाचं विसर्जन करायला आलो आहे. जी काही मूर्ती आपण पुजली होती त्याचं विसर्जन त्याच दिवशी आपण करतो. तर ते जे विसर्जन आहे तर ते विसर्जन पाण्यात वगैरे केलं जात नाही, तर ज्या अळूच्या पाण्यामध्ये आपण त्याला आणलं आहे त्याच अळूच्या झाडांमध्ये त्याचं विसर्जन केलं जातं. तर त्याचं विसर्जन आपण कसं केलं आहे हे तुम्हाला मी दाखवतो. या ठिकाणी ही सगळी अळूची झाडं आहेत आणि या अळूच्या झाडामध्येच आपल्या नागोबाचं ज्याला आपण पूजन केलं त्याचं विसर्जन इथं केलं आहे. सो अशा प्रकारे आपला नागपंचमीचा सण होता तो पूर्ण झाला आहे. आणि हे असं आगळं वेगळं विसर्जन आहे की बहुधा आपण बघतो ज्या मूर्ती असतात त्याचं विसर्जन जे असतं ते पाण्यामध्ये केलं जातं, पण नागपंचमीला आमच्या इथं नागाचं विसर्जन अळूच्या झाडामध्ये केलं जातं. तर मी आजचा व्लॉग जो आहे, आजचा व्हिडिओ आहे तो इथंच संपवतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आमच्या कोकणात जी नागपंचमी करतो ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.